जगदुद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे आत्मतत्वाने आत्मतत्वावर प्रेम कसे करायचे। ते प्रथम प्रेम म्हणजे काय हे लक्षात यायला हवं, नंतर आत्मतत्व म्हणजे काय हे लक्षात आलं की हा प्रश्न मोठा कठीण नाही आहे। याज्ञवल्क ऋषींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं होतं की माणूस प्रथम स्वतः प्रेम करतो आणि स्वतःच्या प्रेमातून तो इतरांवर प्रेम करतो आणि ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे आपण जेव्हा इतरांवर म्हणजे आई मुलावर प्रेम करते की मुलं आईवर प्रेम करतात की भाऊ बहिणीवर प्रेम करतो, हे कधी असतं जेव्हा आपल्याला अनुकूल असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, व्यक्ती म्हणा परिस्थिती म्हणा कोणताही आपल्या मनाप्रमाणे असतं त्यावेळेला आपण प्रेम करतो। कारण मी प्रथम असतो आणि मला आवडतं तशी समोरची व्यक्ती वागत असेल तर माझं प्रेम, नाहीतर माझं प्रेम पातळ होतं लगेच, कळलं नाही। म्हणजे अगदी पती पत्नी असली तरी आणि नाती जी सगळी आपण म्हणतो ती प्रेमाचीच नाती असतात खरं म्हणजे, की भाऊ बहीण काका मामा सगळे जे आपण म्हणतो त्या आपसात जेव्हा सर्वांबद्दल आपलेपणा असतं आणि त्यावेळेला आपण सर्वांबद्दल आपले चांगले संबंध असतात किंवा त्यांच्यावर राहायला आपल्याला आवडतं। म्हणजे जी व्यक्ती आपल्याला आवडते त्यावेळेला आपल्याला काय वाटतं त्यांच्यावर राहावं, त्यांच्यावर बोलावं किंवा त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीकडनं ती अधिकाधिक
सुखात असावी अशी सर्वसाधारण धारणा प्रेमामध्ये असते. प्रेम म्हणजे प्रथम असतं ते आकर्षण असतं. म्हणजे आता हे जे प्रेम म्हणतोय मी ते दोन्ही अंगाने आहे. म्हणजे प्रापंचिक प्रेम आणि पारमार्थिक प्रेम दोन्ही अंगाने. तिथे प्रथम जर आकर्षण नसेल तर तिथे प्रेम असू शकत नाही. प्रपंचातलं प्रेम जेव्हा आपण म्हणत असतो म्हणजे देहभावातून केलेलं प्रेम हा त्याचा अर्थ. म्हणजे मी देह आहे आणि ह्या देहभावातून मी प्रथम माझ्यावर म्हणजे माझ्या देहावर प्रेम करतो. मी देह आहे ही भावना असते. आता आपण आपल्यावर प्रेम करतो. हे कसं करतो, कशावरून असं जर म्हटलं तर आपल्याला कोणी नाव ठेवलं तर आपल्याला आवडत नाही, पण कोणी आपलं कौतुक केलं की आपण खुश होतो. दुसरी गोष्ट आपल्या मनासारख्या गोष्टी असल्या की आपण खुश होतो. आपल्या मनाच्या गोष्टी झाल्या की आपण नाराज होतो. देहभावातून मला जे जे अनुकूल आहे तेथे मला प्रेम आहे आणि मला जे जे प्रतिकूल आहे तेथे मला प्रेम नाही. ही देहभावातली गोष्ट असते. म्हणजे देहभाव म्हणजे प्रापंचिक प्रेम जेव्हा म्हणतो. आणि म्हणून आपण जगामध्ये किंवा आपण सगळीकडे पाहतो की इथे दोन व्यक्ती ज्यावेळेला एकमेकावर प्रेम करतात म्हणतो, मग ती भाऊ बहीण असेल, काका मामा असेल, पती पत्नी असेल की प्रेमी किंवा प्रेमिका असेल, सर्व अंगाने तिथे प्रथम असं ते आकर्षण असतं. पहिलं ते लक्षात ठेवायचं. आणि त्या आकर्षणातून दोन व्यक्ती जवळ येतात. पण ज्या वेळेला आता नेहमीप्रमाणे जर आपण पाहिलं देहाभावातून तर काय आपल्याला जर दोन व्यक्तीला एकमेकाचं रूप आवडलं तर ते आकर्षण असतं. पहिलं देहाचं आकर्षण असतं. जवळ आल्यानंतर गुण आणि अवगुण दिसतात. जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत गुण आणि अवगुण कळत नाही. ते लांबून डोंगर साजरे असतात. म्हणजे गंमत सांगतो मी, लक्षात येईल. मोठे डॉक्टर आहेत, अतिशय छान, म्हणजे चांगला डॉक्टर आपण म्हणू. आणि त्याची फॅमिली, त्याची मित्रमंडळी अशी एकत्र जमली होती. जो तो त्याचं कौतुक करतो, डॉक्टर काय छान आहे हा. फॅमिली फ्रेंड होते सगळे, म्हणजे एकमेकाच्या घरची मंडळी एकमेकाला ओळखत होते. एक स्त्री म्हणजे त्या फॅमिलीमध्ये या डॉक्टरचं त्या बायकोकडेच कौतुक करत होते. काय ना तुझा नवरा केवढा छान आहे. तिने थोडा ऐकून घेतलं आणि म्हणते तुला एवढा आवडतो, घरी घेऊन जा त्याला. का घरी घेऊन जा? त्याचे अवगुण तिला माहिती आहेत, यांना माहित नाही. लांबून डोंगर साजरे, कळलं ना? म्हणजे देहभावातला प्रेम म्हणतो. आपण म्हणतो आपल्या घराघरामध्ये सगळीकडे पती पत्नी कुटुंब, एकत्रित कुटुंब, संस्कार सगळे असतात ना. भारतीय संस्कृतीचं म्हणतो, बाहेरगावचं नाही म्हणत. बाहेरगावचं तुझं माझं जुळलं तर बरं, नाही तर तू घे जा माझ्या घरी, मी तुझ्या घरी, आपण आपल्या घरी निघून जातो. तिथे पूर्व काळामध्ये, आत्ताचा काळ जरा वेगळा, पूर्वीच्या काळामध्ये एकदा पती पत्नी म्हणून ठरलं की ती ब्रह्मधन मारलेली गाठच. मग तो पती कसाही वागला तरी बिचारी पत्नी काही बोलत नव्हती, सहन करत बसणार. आणि त्याच्यातून ती सगळं काही करते. सहन जरी केलं किंवा तो रागट आहे का काही गोष्टी त्रासदायक आहेत, ती बाहेर कोणाकडे उपचार करत नव्हती. नेहमी लोकांना वाटतं काय गोड दाम्पत्य आहे असं असतं ना. पण तो एक काळ होता. आताचा काळ परत प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्हायला लागली, स्त्री स्वतंत्र व्हायला लागली, तिचे विचार स्वतंत्र व्हायला लागले. त्यावेळेला मात्र हा भाग कमी व्हायला लागला.
पण त्या संस्कारातून ते प्रेम असतं असं नव्हे, तर त्या लोकांच्या भीतीमुळे ते एकत्र राहतात. बऱ्याच वेळा आपण जर पूर्वी काळाचं बघितलं की लोक काय म्हणतील असा विचार असतो, आणि त्याच्यातून एकत्र राहतात. पण तिथे प्रेम म्हणजे एकमेकाला साथ देणं, एकमेकाला प्रत्येक गोष्टीमध्ये जपणं, सांभाळणं, गुण अवगुण असले तरी सांभाळणं, इथे प्रेम असतं. पण देहभावातल्या प्रेमामध्ये अपेक्षा आणि आग्रह खूप असतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण ग्रँटेड पकडतो. देहभावात त्याने माझ्या मनासारखं केलंच पाहिजे असं म्हणतं ना, मी कसंही वागलं तरी मान्य केलं पाहिजे असंही वाटतं लोकांना. सत्ता गाजवणं म्हणतो आपण, तिथेही असं. आणि त्यामुळे जे खरं प्रेम आहे ते खरं प्रेम सर्वसाधारणपणे कळत नाही, फार क्वचित. त्याग वृत्ती असते प्रेमामध्ये. म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याबद्दल आपण काहीही सोडायला तयार असतं. म्हणजे एक जग एका बाजूला आणि एका बाजूला हे दोघं जण, असं एक वृत्ती पण असते, पण ती क्वचित. म्हणून प्रेम ही उदात्त भावना आहे, पहिले लक्षात ठेवा. प्रेमाला अशा गोष्टीतून आपण म्हणतो प्रेम वाईट आहे, काय प्रेम काय खरं नाही, असं बरेच लोक म्हणतात. प्रेम म्हणजे नुसतं आकर्षण नाही. एक घडलेली गोष्ट घडली म्हणजे एक छोटंसं, एक सुंदर असं एक लघुपट होता. त्याचं नावच होतं कृष्णप्रेम. ते आता कृष्णप्रेम म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कृष्ण वगैरे येतो. इथं कृष्ण वगैरे नव्हतं. इथे एक आजी होती, गावी राहत होती, कुटुंब होतं तिचं, मुलं वगैरे, आणि तिचं नातवंडावर खूप प्रेम होतं. तर नातू होता समजा मुंबईला, ती गावी होतं तर मुंबईला होता, आणि फोनवर त्यांचं बोलणं असायचं. तर ती म्हणजे अरे ये रे लवकर गावी, मला बघायचं तुला, ये लवकर. तर तो कामामुळे येऊ शकत नव्हता. हा फक्त नाही म्हणा, हा मी येणार. असे बरेच महिने झाले होते. तिथं पिक्चर सुंदर थीम फक्त सांगतो, तसा तो त्याच्यात जरा आणखी बऱ्याच गोष्टी असतील, पण नेमकी थीम काय होती तसं. नातवालाही आजीवर प्रेम होतं, पण इथे ऑफिसची कामं किंवा त्या कामातून त्याला जाता येत नव्हतं, काही येत नव्हतं, बरेच दिवस चाललं होतं. एक दिवस तो नातू म्हणतो आता येतोय मी, मला रजा मिळणार आहे, मी येणार. ते एकदम खुश होते, कारण नातू आणि यांच्यामध्ये जो एक अतूट प्रेम होतं. तर तो म्हणत तुला काय आवडणार, काय करू आणू तुझ्यासाठी. तर आजी म्हणते मला ना मोर असलेली, मोराचे हे असले डिझाईन असलेली साडी हवी. म्हणजे साडी बघितली म्हणून मला आठवण. तिथे सांगितलं म्हणून मी सांग. तर नातू गेला, त्याला काय खरं कळत नव्हतं. बऱ्याच साड्या दाखवल्या दुकानात, त्याला शेवटी बघता होतं ती मोराची डिझाईन असलेली साडी आवडली. म्हणजे पॅक केली आणि स्पीड पोस्टने पाठवली, म्हणजे जायच्या आजीला मिळू दे म्हणून. आणि तो ठरल्या दिवसाप्रमाणे 3-4 दिवसानंतर तो निघाला, आणि तो तिथे जाता पोस्टमन त्याच वेळा ते गिफ्ट घेऊन येतो. अरे म्हटलं स्पीड पोस्ट नाही, तो म्हणत असं काहीतरी झालं वगैरे झालं म्हणून. आणि आतमध्ये तो घेऊन गेला, आजी वारलेली होती. हे जे प्रेम, आता इथे एक प्रेम करून निरपेक्ष प्रेम होतं. आजीला नातू आणि नातवाला आजीबद्दल देणं घेणं नव्हतं. ती आपली साडी मागवली फक्त त्यांनी यावं म्हणून त्यासाठी. आणि तिथे सगळं तो म्हणजे त्या भावना वगैरे ज्या दाखवल्या जातात की ते जे प्रेम असतं ते प्रेमाची धारणा आपल्याला लक्षात येते की माणूस स्वतःवर प्रेम करतोच आणि तो त्याच्या जवळच्या लोकांवरही प्रेम करतो, पण त्याला प्रगट करता येत नाही. काही लोकांना प्रेम हे प्रगटच करता येत नाही, त्यांचे हाल आहेत. तर प्रेम हे प्रगट करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या जवळच्या लोकांवर जे आपण प्रेम करतो ते आपल्याला जर मनापासून जर व्यक्त करता आलं
की ते आपल्या कृतीतून व्यक्त करून एकसारखं लव यू म्हटलं पाहिजे असं नाही. नाहीतर म्हणाल अरे लव यू म्हणायचं का. आपल्या कृतीतून ते प्रेम दिसतं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याकडनं होतात. आता एखादी गृहिणी नवऱ्यासाठी चांगलं चांगलं त्याला आवडतं म्हणून रोज चांगले चांगले पदार्थ करायचा प्रयत्न करते आणि ह्या भल्या माणसाला कोणतीच गोष्ट आवडत नाही. मग ती म्हणते अरे काय याला आवडत नाही, का आवडत नाही, असं होतं ना कधी कधी. ते खरं प्रेम असतं. पण कौतुक करत म्हणून राग येतो ते प्रेम पातळ होतं. देहभावातल्या प्रेमाच्या गोष्टी सांगतो मी. म्हणून स्वतःवर आपण पहिलं प्रेम करतो म्हणजे काय असतं, आपण आपल्या देहावर प्रेम करतो. आपला देह जसा आहे तसा, त्याच्याबद्दल आपल्याला अजिबात वैषम्य वाटत नाही. काही नाही असं कसं आपलं रूप नाही. आपलं रूप आहे म्हणजे आपण आपल्यावर प्रेम करत असतो. ते सुंदरच असतं. प्रत्येकाला आपलं रूप हे सुंदरच वाटतं कारण तो स्वतःवर प्रेम करतो. जिथे प्रेम असतं तिथे सौंदर्य असतं. दृष्टी सुंदरता पाहते. सौंदर्य दृष्टीतून पाहिलं जातं. लक्षात घ्या. जिथे प्रेम असतं तिथे गुण लक्षात येतात. जितके सद्गुण लक्षात घेतो आपण आणि त्या सद्गुणातून प्रेम करतो. म्हणून म्हटलं ज्यावेळेला दोन व्यक्ती शारीरिक आकर्षणातून जर जवळ येत असेल, प्रेम करत असेल, त्यावेळेला त्यांनी एकमेकांचे जर अवगुण दिसले तर प्रेम पातळ होतं. किती सुंदर व्यक्ती असेल किंवा स्त्री असो पुरुष असेल, पण बोलणं किंवा वागणं तिथे योग्य नसतील, प्रतिकूल असतील तर तिथे प्रेम हे कमी झालं का वाटतं की ते प्रेम असं कसं ते बरं वाटत नाही ना. म्हणून माणूस पहिले शरीरावर नंतर गुणांवर प्रेम करतो. म्हणजे दोन व्यक्ती असतील तर शरीर आणि गुण. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात हे शरीर आणि गुणावर प्रेम करतो कशातून, प्रथम आपण आपल्यावर प्रेम करतो. आपल्याला आपले अवगुण वाटतच नाही. कधी आपण विचार केला आपल्याला अवगुण आहेत, आम्ही सगळे गुण म्हणतो. बाकीच्या अवगुणी किती आहे ते आपण सांगू शकतो, पण माझ्याकडे सगळे गुण आहेत. आणि त्यामुळे आपण बघा कधी कधी म्हणतो लोकांना सुधारतच नाही तो म्हणतात ना आपण बऱ्याच वेळा. कसे लोक सुधारतील, आपण सुधारू तर लोक सुधारतील हे उत्तर आहे त्याला. आपण सुधारलं पाहिजे कारण आपल्याला खूप सुधारायचं आहे. म्हणजेच हे सुधारायचं काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला सुधारलं पाहिजे. म्हणून देहभावातून दोन व्यक्तीमधलं प्रेम असो किंवा स्वतःवर स्वतः प्रेम करतो आपण ते असो. इथे याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात ते देहभावातून माणूस इतरांवर त्याला अनुकूल प्रतिकूल ह्या गोष्टीतून तो इतरांवर प्रेम करतो, पण स्वतःवर मात्र देहभावातून अगदी असीम प्रेम करतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या देहावर असीम प्रेम करतो. देहाला जरा काय लागलं तर किती त्याला जरा पाय दुखला तर पाय दुखतो म्हणजे दुःख किती होतं त्याला. कोणाचं आहे तर माझा देह आहे म्हणून, माझा पाय म्हणून, माझा दात देतो, माझा कान दुखतो का असो, की त्याचं स्वतःवर प्रेम आहे. त्याला दुखणं आवडत नाही, शरीराला काय झालेलं त्याला आवडत नाही. पण देहभावातलं प्रेम हे स्वतःवर करत असतं. आणि त्या स्वतःतून मला जे आवडेल ते समोरचा माणूस करत असेल तर माझं त्याच्यावर प्रेम असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून आई मुलगा आपण म्हणतो निरपेक्ष प्रेम असतं. आई आणि मुलाचं, आई मुलावर निरपेक्ष प्रेम करते. पण तोच मुलगा मोठा झाला, लग्न झाली, त्याच्या संसारात गुंतला तर मुलाचं आईवर प्रेम नसतं असं नसतं, असतं. पण सगळं त्याचं लक्ष कुठे असतं, त्याच्या गरजा, त्याचं निर्वाह, उदरनिर्वाह, त्याचा जो संसार असतो त्याच्यावर असतो. पण आई कुठे असली तरी मुलाच्यावर मात्र तिचं प्रेम असतं. तिचा ती संसार बघून, कारण निरपेक्ष प्रेम आहे. म्हणजे जरी देहभावातून असलं तर आई आणि मुलाचं प्रेम हे देहभावातलं 2 नंबर प्रतीचं प्रेम आहे. 2 नंबर प्रती. पण ज्यावेळेला गुरु शिष्य येतात तर गुरु शिष्याच्या ठिकाणी सुद्धा निरपेक्ष प्रेम असतं. गुरु नाही शिष्याकडनं काही हवं असतं काहीच नाही. उलट शिष्यामध्ये कशी सुधारणा होईल किंवा त्याला ते ज्ञान कसं प्राप्त होईल
याची तळमळ ज्याला असते तो सद्गुरू असतो. आपल्या शिष्यावर तो अतोनात प्रेम करत असतो आणि त्या प्रेमातून त्याची कशी सुधारणा होईल, त्याला कसं ज्ञान प्रकट होईल, त्याची त्याला सतत त्याचं चिंतन असतं. आणि त्यामुळे सद्गुरू शिष्यावर निरपेक्ष प्रेम करतात. आई मुलांवर निरपेक्ष प्रेम करते, पण आई माझा मुलगा म्हणून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते. आणि सद्गुरू जे प्रेम करतात ते आत्मतत्वातून प्रेम करतात. इथे फरक पडतो. म्हणून आपण म्हणतो ना, प्रेमामध्ये जरासा फरक आहे. सद्गुरू आणि शिष्य दोन्ही देहच आहेत तिथे, पण सद्गुरूकडे आत्मतत्वचा अनुभव आहे. म्हणजे परत लक्षात घ्या, आत्मतत्व म्हणजे नेमकं काय? आत्मतत्वाने आत्मतत्वावर प्रेम कसं करावं हा प्रश्न आला ना. आत्मतत्व म्हणजे चैतन्य. सरळ अर्थात लक्षात घ्यायचं. मी म्हणून जे मला धारणा आहे माझ्याकडे, मी म्हटल्यानंतर देहभावात देह मी ही धारणा आहे. आणि तोच देहभाव बाजूला गेला आणि आहे ते चैतन्यच आहे हा भाव असतो. त्याला जिथे असतो त्याला ते आत्मतत्वाचा भाव आहे म्हणतो. आत्मतत्व म्हणजे मी म्हणून जे आहे ते चैतन्य आहे. हे चैतन्य अनंत स्वरूप आहे. लक्षात घ्या काय म्हणतो ते. जे अनंत स्वरूप असलेलं चैतन्य ह्या देहातून जाणीव रूपाने जाणत आहे. जे अनंत स्वरूप चैतन्य आहे ते चैतन्य जाणीव रूपाने या देहातून कार्यरत आहे. देहाकडून अनंत स्वरूपाकडे पाहिलं तर हा देह चैतन्य स्वरूपाचा आहे. ही जाणीव म्हणजे जाणणारं तत्व तेही चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि अनंत चैतन्य स्वरूप आहेच. स्पष्ट लक्षात घ्या काय सांगतो. आत्मतत्वाने आत्मतत्वावर प्रेम कसं करायचं? जे याज्ञवल्कांनी सांगितलं, माणूस स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःच्या प्रेमातून इतरांवर प्रेम करतो का? कारण आत्मतत्व हे आत्मतत्वावर प्रेम करतं म्हणून. त्याचं उत्तर ते आहे. हे अनंत स्वरूप चैतन्य एकत्वाने स्वतःला अनुभवतं. तो अनुभव ज्या जाणीवेत प्रगट होतो तिथे आत्मतत्वावर प्रेम करत असतं. म्हणून आत्मतत्वाने आत्मतत्वावर प्रेम करण्यासाठी आत्मतत्व व्हायला लागतं. जो मी अमुक आहे त्या ठिकाणी आहे ते आत्मतत्व आहे, म्हणजेच चैतन्य स्वरूप आहे. सद्गुरूकडे हा भाव असतो, आहे ते चैतन्य स्वरूप आहे. शिष्याकडे तो भाव नसेल, पण तिथे शिष्याला शरणागत व्हायला पाहिजे म्हटलं जातं. शिष्याकडे सद्गुरूप्रती आदर असायला हवा, कृतज्ञता असायला हवी, किंबहुना सद्गुरूंचे गुणच त्याला पाहता आले पाहिजे. व्यक्ती म्हटलं की काही गुण आवडतात, काही गुण आवडत नाही, हे पहिलं लक्षात. म्हणून शिष्य जेव्हा सद्गुरूकडे पाहत असेल तर ते सद्गुरू तत्व म्हणून त्याला पाहता आलं पाहिजे. की त्याला अवगुण कळत नाही, त्याला एवढंच कळतं सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं त्याप्रमाणे आपण त्या गुणाने प्रेरित होऊन आपलं स्वतःचं परिवर्तन घडवायचं.
आणि त्यामुळे मी फक्त माझ्यावर प्रेम करतो देहभावातून, तेथे आत्मतत्व हे सर्वांवर प्रेम करतात. मोठा फरक आहे. सद्गुरू सर्वांवर प्रेम करत असतो, कारण तो आत्मतत्व सद्गुरूंच्या ठिकाणी असलेला आत्मतत्व सर्वत्र आत्मतत्वच पाहतं, म्हणजे स्वतःलाच पाहतं. म्हणून तो सर्वांवर प्रेम करतो. सर्वांचं भलं व्हावं, की सर्वांना ज्ञान मिळावं, सर्वांचं भरभराट व्हावी, सर्व सुखी व्हावेत. का? कारण हे सर्व आहे ते मीच आहे, मीच मला पाहतो हा भाव. म्हणजे आत्मतत्व सर्वत्र जे जे दिसतं ते आत्मतत्वच आहे ह्या भावातून पाहत असतं. देहभावातून उलट होतं. देहभावातून मी माझ्यापुरती पाहतो आणि इतर माझ्यापेक्षा वेगळे आहेत ह्या अंगाने पाहतो. त्यामुळे मला अनुकूल असेल तर मला प्रेम आहे किंवा मला आवडतं, मला प्रतिकूल असेल मला आवडत नाही, असा जो भोग होतो. म्हणून देहभावातून चैतन्य भावात जाणं हे परिवर्तन जर असेल, म्हणजे आत्मतत्व म्हणजे चैतन्य. लक्षात ठेवायचं, हे चैतन्य कसं अनंत स्वरूप आहे आणि त्या अनंत स्वरूपाचीच ही सगळी रूप आहेत. म्हणून ह्या देहातून पाहणारं जे जाणीव आहे ती त्या अनंत स्वरूपाशी जेव्हा एकरूप होते, ते अनंत स्वरूपच ह्या डोळ्यातून पाहतं म्हटलं. ह्या अनंत स्वरूपच या देहातून कार्यरत, त्या तत्वाला मीच सर्वत्र आहे हे कळतं. जसे मी माझ्याकडे पाहतो देहाकडे, हातही दोन्ही हात वेगळे आहेत, दोन्ही हाताचं कार्य वेगळं आहे, दोन्ही पायाचं कार्य वेगळं आहे, दोन्ही डोळ्यांचं कार्य वेगळं आहे, कानाचं कार्य वेगळं आहे. तरी सर्व मीच आहे. देहभावात पण मीच म्हणतो. हे सर्व शरीर मी म्हणजे काय? हाती मी, पाय मी, प्रत्येक अवयव मी, बाहेर दिसणारे अवयव आणि आतले असलेले अवयव. प्रत्येक ठिकाणी अवयव पेशी वेगळी वेगळी आहे देहाच्या ठिकाणी. पेशी म्हणजे केवढ्या पेशी आहेत. जर बघायला नुसतं पेशीच्या अपेक्षा देहाकडे पाहिलं तर पेशीतून हा देह तयार झालेला आहे. तरी त्या सर्व पेशी मिळून मी आहे देहभावात सुद्धा. आणि चैतन्य भावामध्ये हे सर्व रूप मिळून मी आहे. हा मोठा मी मधला फरक आहे. आणि तो जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत साधकाने मीचा आधार घ्यायचा नाही. त्याने सद्गुरूंचा आधार घ्यावा, की चैतन्य स्वरूपाचा आधार घ्यावा. आणि सगळं आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे हा अभ्यास त्याला करावा लागतो. कारण मी देव आहे हा जितका सहज भाव आहे तितका मी देव आहे हा भाव येऊ शकत नाही, की मी चैतन्य हा भाव येऊ शकत नाही. का? अंतर्मनाला हे अवगत होत नाही. कारण अंतर्मनावर जे संस्कार आहेत देहभावाचे, तिथे देवभावाचे संस्कार नाही आहेत, चैतन्य भावाचे संस्कार होऊ शकत नाही. कारण ते होण्यासाठी ती जी प्रगल्भता यायला पाहिजे ती प्रगल्भता सर्वसाधारण माणसाकडे प्रथम नसते, फार क्वचित काही लोकांकडे असते. म्हणून शरीर सुद्धा दिव्य आहे, चैतन्य आहे. म्हणजे शरीरावरही खऱ्या अर्थाने प्रेम करता आलं पाहिजे. किंबहुना शरीराकडे पाहिलं की हे चैतन्यमय तत्व आहे हे कळलं पाहिजे. आणि ह्या चैतन्यमय शरीर रूपाने म्हणजे जे चैतन्य स्वरूप जे साकार झालं त्याला आपण शरीर म्हणतो, दुसऱ्या भाषेत समजायचं असेल तर. आणि चैतन्य स्वरूप जे जाणतं त्याला आपण जाणीव म्हणतो. आहे दोन्ही चैतन्य स्वरूपच. दोघांचं कार्य वेगळं आहे. शरीराचं कार्य काही काळासाठी आहे, अशाश्वत आहे. पण जाणणारं जे चैतन्य स्वरूप आहे म्हणजे जाणीव आहे ती शाश्वत आहे, ते अनादि आहे, ते अनंत आहे. आणि त्यासाठी चैतन्य भाव प्रगट होईपर्यंत आत्मतत्वातून आत्मतत्वावर प्रेम हा प्रकार लक्षात येत नाही. जोपर्यंत हे चैतन्य भावच किंवा चैतन्य स्वरूपच आहे हा भाव सहज प्रगट होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानी म्हणतो आपण ज्याला, किंवा अनुभव ज्याला आलेला आहे, की ज्याच्याकडे अनुसंधान आपण म्हणतो, चैतन्य स्वरूपाचं अनुसंधान,
ते होईपर्यंत आत्मतत्व हे शाब्दिक असतं आणि शाब्दिक असल्यामुळे काही काळासाठी आपण त्या आत्मतत्वावर प्रेम करतो, म्हणजे सर्वांवर प्रेम करतो असं म्हटलं तरी ते थोड्या वेळासाठी असतं, थोड्या वेळात ते निघून जातं, कारण तो भाव पक्का नसतो, दृढ नसतो. म्हणून चैतन्य स्वरूप म्हणजे अनंत स्वरूप, ते अनंत स्वरूप जे आहे ते मी म्हणतो, ते आहे म्हणतो. म्हणून आपण नेहमी काय म्हणत असतो, आहे ते चैतन्य स्वरूप आहे, म्हणून ते आहे. तेच आहे जेव्हा जाणतं तेव्हा जाणते ते चैतन्य स्वरूप आहे. आपल्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी ते जाणतं ते तत्व, आणि दिसतं म्हणजे शरीर रूपाने दिसतं, म्हणजे आपल्याला आपलं शरीर हे आहे दिसतं, कळतं, म्हणजे दिसतं, आणि सर्व शरीर आहेत हेही कळतं. म्हणजे शरीर कोणाची आहे? चैतन्य स्वरूपाची. आपलं शरीर काय आणि इतरांचं शरीर काय? लक्षात घ्या की आपलं शरीर आणि इतरांचं शरीर हे जसं चैतन्य स्वरूपाचंच आहे, ते एकच तत्वाचं आहे, आणि त्यामुळे त्या एकत्वातून ज्याला आत्मतत्वाचं आत्मज्ञानाची अनुभूती आली तो सर्वांवर प्रेम करतो. त्याला भेद नाही, त्याला भेदभाव नसतो. देहभावात भेदभाव आहे, चैतन्य भावात किंवा देवभावात भेदभाव नाही. आपला हात किती दुखला म्हणून तो आपण काढून टाकत नाही बाजूला, तसं आपल्या जवळचं किंवा आपल्या जगातलं प्रत्येकाचं जग आत्मज्ञानी म्हणून म्हटलं की त्याचंही जवळचं जग येतं. त्यात चांगली आणि वाईट वृत्तीची माणसं किती असली तर त्याला काढून टाक म्हणणार नाही, त्याचंच अंग आहे, त्याला माहिती हे माझंच अंग आहे, म्हणून त्याला सुधारणं हेच. हात दुखतो तर तो बरा झाला पाहिजे, त्याला कापून बाजूला काढूया असं होत नाही ना. तसं चैतन्य भावातून जो प्रेम करतो, सर्वांवर प्रेम करतो, तो फक्त देहावर प्रेम नाही करत, तो सर्वांवर प्रेम करतो, सर्व देहांवर प्रेम करतो, सर्व जाणीवेवर प्रेम करतो. त्याला देह माहिती आहे, जाणीव कळतं, आणि सर्व चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात असल्यामुळे जो सर्वांवर प्रेम करतो तो आत्मतत्वातून असेल तरच, आत्मतत्वातूनच म्हणजे चैतन्य भावातूनच करू शकतो. देहभावातल्या व्यक्तीला सर्वांवर प्रेम करता येत नाही, त्याला भेद दिसतो. अनुकूल असेल तर तो आपला म्हणतो, प्रतिकूल असेल तर तो आपला म्हणत नाही. म्हणून सद्गुरू सांगतात रे सर्व आपलेच आहेत म्हण, आपलेच आहेत म्हण, पण ह्याची मनात काय आपलंपणा येत नाही. ज्याच्याबद्दल आपला काही वाद आहे, ज्याबद्दल भांडण आहे, तंटे आहेत, त्याबद्दल तिथे प्रेम नसतं. लक्षात घ्या, वादविवाद आला, भांडण तंटे आले, भांडण तंटे आले, प्रेम आलं. भांडण तंटात प्रेम नसतं, म्हणजे प्रेम असतं तिथे आनंद असतो, तिथे सौंदर्य असतं मनाचं, तिथे सगळे गुण प्रकट होत असतात. म्हणजे ज्यावेळेला आपण एकमेकाला जेव्हा भेटतो त्यावेळेला आपण गुणातून पाहायला लागलो आणि चैतन्य भावातून पाहायला लागलो तर ते आत्मतत्वावर प्रेम करता शिकवावं लागत नाही, कर म्हणावं लागत नाही, ते होतं. म्हणून तुम्ही सगळ्यांवर प्रेम करा, नाही होत. किती माणूस आपण म्हणतो अरे सर्वांवर प्रेम करा, किंबहुना खरा तो एकची धर्म सर्वांवर काय जगाला प्रेम अर्पावे. खरं म्हणजे साने गुरुजींचं जी प्रार्थना आहे, आम्ही लहानपणी म्हणायचो की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मोठं झाल्यावर तर सगळं निघून जातं. देवभाव, भेदभाव दिसतो आपल्याला, मला आवडतं मला आवडत नाही, माझ्या मनासारखा वाक्य मागत नाही, त्याने माझं असं केलं त्याने माझं तसं केलं, इथेच आपण अडकून बसलेलो असतो. आणि त्यामुळे जोपर्यंत देहभाव सरत नाही तोपर्यंत हा जो प्रश्न आहे तो डोक्यानं जातो. आत्मतत्वाने आत्म्यावर प्रेम कसं करायचं? तर आपण आपल्यावर जसं प्रेम करतो तसंच करायचं आहे, पण तिथे आपण हे अनंत स्वरूप असतो आणि तो देहभावातून असो
देहभावातून तो ज्या वेळेला प्रेम करत असतो तोपर्यंत हे सगळं जे चाललेलं आहे तिथे हे लक्षात घेता आलं. चैतन्य भाव आपण म्हणतो, म्हणून आत्मतत्वाने आत्मतत्वावर प्रेम करणं म्हणजेच चैतन्य भावातून सर्व रूपांवर प्रेम करायचं. आता सर्व रूपांवर प्रेम करायचं म्हणजे काय, सगळ्यांच्या घरी जाऊन प्रेम करतो सांगायचं नाही. ह्या व्यक्तीच्या कक्षेत जे जे येतील, ज्याच्याकडे आत्मज्ञान प्रगट झालेलं आहे, ती व्यक्ती राहत नाही. जरी सांगितलं व्यक्ती, शरीराच्या व्यक्ती म्हणतो, कारण ती शक्तीच असते. तर तिच्या कक्षेत येणाऱ्यांचं भलं व्हावं ही इतकी प्रचंड संकल्प असतो, की प्रेरणा असते की त्या व्यक्तीचं, येणाऱ्या जवळ येणाऱ्या व्यक्तीचं भलं होतं, की त्याच्याशी ती व्यक्ती म्हणजे जी आत्मज्ञानी व्यक्ती असते ती प्रेमानेच बोलते. तिथे आदर, कृतज्ञता, प्रेम हे सर्व असतं, नम्रता, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आत्मज्ञानी पुरुष म्हटल्यानंतर इथे त्याच्याकडे कोणाही बद्दल भेद नसतो. प्रत्येकाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हे मनापासून वाटत असतं. आणि त्याच्याजवळ येणाऱ्या व्यक्तीचं आपोआप भलं होतं हा अनुभव त्या जवळ येणाऱ्या व्यक्तींना येतो. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे तो ज्ञानाचा प्रकार आहे. ते ज्ञान ज्या जिथे प्रगट होतं त्या ज्ञानाचा प्रभाव तसा आहे की ती आत्मज्ञानी किंवा सद्गुरू म्हणू आपण त्यांना, ते काही न करता सगळं होत असतं. त्यांच्याकडे येऊन कोणी मागितलं ते हो म्हणाले की होतं. असा जो प्रकार आपण पाहतो की असं कसं होतं असा प्रश्न पडतो. तर इथे त्या चैतन्य भावात असलेले सद्गुरू म्हणा की त्यांचा जो संकल्प त्यांच्याकडे निर्माण होतो भलं होते तर भलं होतं. म्हणून अशा सद्गुरूंच्या संगतीत राहावं लागतं. तिथे ज्ञान प्रगट होतं, तिथे जीवनाचं कोट कल्याण होतं. लक्षात घ्या. म्हणून संत संघ हवा असं म्हणतात ना, की संत नेहमी काय मागणं मागतात देवाजवळ, आम्हाला संत संघ हवा. जिथे संत संघ आहे तिथे देवभाव आहे, तिथेच देवाचा संघ आहे. आणि त्यामुळे ह्या आत्मप्रेमामध्ये सतत आनंद असतो. कारण आत्मतत्व म्हटल्यानंतर, चैतन्य म्हटल्यानंतर तिथे सच्चित आनंद ह्या तिन्ही गोष्टी असतात. सत म्हणजे सतत तिथे असणे पण असतं, शक्तिभाव असतो. ज्ञान म्हटलं म्हणजे तिथे जाणणे पण असतं. आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तिथं आनंद तिथे स्फुरत असतो. आत्मज्ञानी जे संत असतील ते बाह्यांगाने गरीब असतील, बाह्यांगाने अगदी झोपडीत राहणारे असतील, पण अंतरंगाने ते अत्यंत श्रीमंत असतात. कारण त्यांचा आनंद ते स्वतः अनुभवत असतात. कोणी मान द्यावा, अपमान करा त्याच्यात ते कधीच गुंतत नाही. कोणी अपमान केला तरी त्याचा भलावा म्हणतात, मान दिला तरी भलावा म्हणतात. कारण ते त्यांच्या कक्षेत जे जे येतात त्या प्रत्येकाचं भलं व्हावं हीच त्यांच्याकडे प्रेरणा असते. कारण आत्मतत्वावर प्रेम करतो म्हणण्यापेक्षा तिथे आत्मतत्वावर प्रेम असतं. ते प्रेम प्रगट होतं विविध कृतीतून. म्हणून प्रेम ही अत्यंत दिव्य अशी भावना आहे. आणि माणसाला किंवा प्राणी मात्र सगळीकडे प्रेम हे दिसतं. लक्षात घ्या. एखादा कुत्रा जरी आपण म्हणतो तो पशु आहे पण त्यालाही प्रेम कळतं. तुम्ही प्रेमाने त्याच्याकडे पहा बघा, तो तुमच्याकडे शेपटी हलवत राहील. तो आधी भुंकेल, आधी बघेल, पण तुमची नजर की तुमचं पाहणं जर त्याला कळलं तर तो लगेच त्याला ते लक्षात येतं. म्हणून ज्याच्याकडे सतत प्रेमाचा झरा वाहतो तिथे आनंद असतो, तिथे शांती असते. आणि त्या तत्वातून हा प्रेमभाव सतत प्रगट होत असतो. की सर्वांप्रती आपलेपणा, आपण त्याला आपलेपणा म्हणतो.
इथे आपण वरद प्रार्थनेमध्ये ते आहे म्हणून म्हणतो ना, हे जर वरद प्रार्थनेमध्ये काय नाहीये बघायला गेलं तर सगळे अर्थ तिथे लागतात. उद्धारा जगदधारा देई सर्वा सावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर. म्हणजे स्वरूपानुसंधान पाहिजे, म्हणजे इथे आत्मज्ञान पाहिजे. काम क्रोधादी कथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. आलंय ते की हे अनंत स्वरूप सर्वांच्या ठिकाणी सर्वांतरी, म्हणजे हे सर्व अनंत स्वरूप सर्व रूपाने प्रगट आहे. हा भाव तिथे अनुसंधान म्हणजे काय, सतत हे चैतन्य स्वरूप प्रत्येक रूपातून प्रगट आहे आणि त्यामुळे तिथे प्रेम करावं लागत नाही. ते प्रेम असतं की प्रेम होतं. जसं आपण आपल्या देहावर प्रेम शिकवलं का, प्रेम कर देहावर कोण तुम्हाला उपजत असतं. तो देवभाव म्हटलं की देहावर प्रेम आलं. म्हणजे आपल्या देहावर आपण खूप प्रेम करतो, किती तुम्ही म्हणा. म्हणजे दोघं आपण एकमेकावर प्रेम करतो, त्या एकमेकांना एकमेकांच्या देहावर नावं ठेवली तर काय होतं माहितीये ना, सगळं प्रेम निघून जातं, राग भांडण सुरू होते. म्हणून काम क्रोधादी कथारा मिळूनच अंतरी, कधी नाही होत, अंतरी होत नाही कधी. अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. आणि तेच तत्व समोर आहे, मीच आहे तूच आहे. हे जे अनंत स्वरूपाच्या अंगाने प्रत्येक रूपाने ते अनंत स्वरूपच प्रगट आहे. म्हणजे मीच प्रगट आहे, मीच सर्वत्र आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. हा जो भाव आहे उच्च प्रतीचा भाव आहे, चैतन्य भावातली उच्च अवस्था आहे. आणि त्याला उत्तमो सहजावस्था, उत्तमो सहजावस्था, मध्यमो ध्यानधारणा, कनिष्ठ प्रतिमा पूजा. आणि पुढे काय सांगितलं, तीर्थाटन अधमाधम. आता अधमाधम म्हणजे अतिशय वाईट वगैरे असं अर्थ नाही आहे. ही सहजावस्था येण्यापूर्वी येणाऱ्या ज्या अवस्था आहेत साधकाच्या ठिकाणी, तो पहिला तीर्थाटन करतो, सगळ्या देवाला शोधत बसतो. ती त्याची अधमाधम म्हणजे अधम नव्हे, ती सर्वसाधारण अवस्था आहे माणसाची. त्याला भक्ती कळत नाही म्हणून तो देवाला शोधतो. ह्या तीर्थाटन करत बसतो. इथे काय जातो ना आपण, कुठे जातो, काश्मीरला कुठे जातात ते वैष्णव, दम निघतो वरचाडेपर्यंत पण जातात ना. आमची भक्ती आहे, हे तीर्थाटन करण्यात म्हणजे ते कळत नाही म्हणून ते करतात. पण त्याच्यावर पुढची प्रगती झाली तर काय होतं, प्रतिमा पूजा सुरू होते. मग एखाद्या प्रतिमेचं पूजन करायला लागतं. पण प्रतिमेचं पूजन करता करता सद्गुरू भेटले तर तिथे ध्यानधारणा सुरू होते. मग ध्यानधारणा करता करता तिथे आत्मज्ञानाची अनुभूती यायला लागते. तेव्हा सहज अवस्था निर्माण होते. म्हणजे मनाच्या अवस्था आहेत. आपण म्हणतो हे बघा, म्हणजे कधी गमतीने म्हणतो ज्याला तीर्थाटन म्हणजे ज्याला तडीपार करायचं त्याला जा तीर्थाला जा म्हणतात. डोक्याला ताप नको ना, एखादा माणूस छळतो. पण तसा तो विनोद बाजूला केला तरी ही मनाच्या अवस्था असतात. प्रत्येक माणूस त्या पद्धतीने स्वतःची प्रगती साधतो. प्रथम तो अधमाधम अवस्थेत असतो. अधमाधम म्हणजे त्याला काहीच कळत नसतं. तो फक्त देवाच्या नावाकडे हा देव असा आहे तसा आहे करत कल्पनेतून धावत असतो. पण त्याच्यातून कुठेतरी त्याला ज्ञान प्रगटतो, काहीतरी वाचतो आणि परत कुठे जाऊन बा ह्या देवाची पूजा करा. मग प्रतिमेची पूजा, कोण बजरंगबलीची करतं, कोण शंकराची करतं, कोण कृष्णाची करतं. भक्ती आहे, श्रद्धेतून करतं. पण ते करता करता जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा ध्यानधारणा होते. म्हणजे स्वरूपाकडे वळवलं जातं. स्वरूपाची म्हणजे चैतन्य स्वरूप आहे एक ज्ञान तिथे सद्गुरू देतात. तिथे ध्यानधारणा सुरू होते. म्हणून सहजावस्था, उत्तम सहजावस्था मिळण्यासाठी प्रत्येकाला साधना ही प्रत्येकाकडून झालीच पाहिजे. लक्षात घ्या, झालीच पाहिजे. चालेल नाही, काही लक्षात चांगले थोड्या नंतर बघूया म्हणतात. ही साधना एकांत साधना आणि लोकांत साधना असं आपण सांगतो, तेही लक्षात ठेवा. म्हणजे 16 तास जोपर्यंत तुम्ही जाग्या आहात तोपर्यंत तुमची साधना प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. डोळे उघडे झाले तरी साधना म्हणजे चैतन्य भावाचा अभ्यास तिथे जागृतीमध्ये होणं. त्यामुळे एक तास जर एकांत साधना म्हणजे व्यतिरेकात्मक, म्हणजे पाहणारं जे तत्व आहे, जाणणारं जे तत्व आहे, त्या तत्वाचा अनुभव तिथे घ्यायचा असतो.
आणि बाकीचे 15 तास डोळे उघडे ठेवून सर्वत्र तेच तत्व कसं विविध रूपाने प्रगट आहे त्याचा आनंद घ्यायचा असतो. विविधता आहे, त्या विविधतेतला आनंद ज्यावेळेला आत्मज्ञानी माणूस घेत असतो तेव्हा तो त्या सर्वांवर प्रेम करतो. म्हणून आत्मतत्वावर प्रेम करतं की प्रेम असतं, करतं हा शब्द बरोबर वाटत नाही. तिथे जे सद्गुरू आहेत त्यांना सर्वांवर प्रेम असतं. देहभावात आपण करतो की करत नाही, म्हणजे आपल्याला आवडलं तर करतो, नाही आवडलं नाही करत, असं म्हणतो ना आपण. म्हणून हा मोठा फरक आहे. पण अनुभव कधी येईल? ध्यानधारणा करायला शिका पाहिजे. सद्गुरू काय सांगतात ते समजून घ्यायला शिका. आपण आपल्या सोयीचा अर्थ लावतो आणि तसं करतो, तसं नाही. सद्गुरू मला चुकतंय, तुझं चूक मान्य केली पाहिजे, पण आवडत नाही. सद्गुरूने सांगितलं तरी आवडत नाही. कोणी सांगितलं चुकलं, हे कसे म्हणतात चुकलं, माझं म्हणणं बरोबर आहे असे काही लोक समजतात. आणि तिथे मग साधक त्या लेवलला पोचणार नाही. लक्षात ठेवा, सद्गुरूंनी सांगितलं सर्वांप्रती आपलेपणा असेल तर आपल्याला सर्वांप्रती आपलेपणा यायलाच हवा, किंवा तो प्रयत्न केलाच पाहिजे. हे महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे तिथे भेदभाव हा सहजावस्थेसाठी उपयुक्त नाही. सर्वांप्रती आपलेपणा तिथे सहजभावाकडे प्रगती आहे. म्हणजे लक्षात, ध्यानधारणा म्हणजे नुसती ध्यानधारणा नाही, डोळे उघडे करून सुद्धा सर्वांप्रती एकत्वाची धारणा ही लोकांत साधणे. सर्वत्र विविधतेत एकत्व आहे, ते तत्वच सर्वत्र आहे, नाही कळलं तरी आहे. आणि त्या तत्वातून तत्वावर प्रेम करायचं असतं. म्हणजे तत्व म्हणतो त्याचे मूळ स्वरूप चैतन्य हे तत्व आहे. आत्मतत्व म्हणजे मूळ स्वरूप आहे. हे मूळ स्वरूप आहे. हे मूळ स्वरूपातून सर्व रूप निर्माण झाली. हे जर लक्षात आलं तर ही सर्व रूप आत्मज्ञानी माणसासाठी मीच आहे असं म्हणतो. मीच सर्वत्र प्रगट आहे असं आत्मज्ञानी. श्रीकृष्ण म्हणा मीच सर्वत्र आहे. आपण म्हणतो मी थापा मारतो की काय, मी सर्वदा कसा असेल असं म्हणतो. म्हणून ज्या वेळेला भगवद्गीतेला राजविद्या राजगुरू सांगतात, मी ईश्वांकुला सांगितलं, मी सूर्याला सांगितलं, असं अर्जुनला सांगतात. अर्जुन म्हणतो तू आणि मी आपण समोरासमोर बसलोय, तू कुठे कधी गेला सूर्याकडे, कडे ईश्वांकुळ गेला. मग अर्जुन असा नाही म्हणा काय थापा मारतो का रे. पण त्या श्रीकृष्णाचे अनेक जन्म झालेले आहेत हे त्याला सांगायचं. कृष्ण म्हणजे तू देहापुरती फक्त बघतोस त्या श्रीकृष्णाला, ते जे चैतन्य स्वरूप आहे जे श्रीकृष्ण रूपाने प्रकट झालंय त्या चैतन्य स्वरूपाने सूर्याला सांगितलं की ईश्वांकुला सांगितलंय की आणखीन कोणाला मार्गदर्शन केलंय, हा त्याचा अर्थ असतो. तो थापा नव्हता मारतो, खरंच सांगतो. पण लक्षात येतं, कारण अर्जुन हा देहभावात होता, श्रीकृष्ण हा चैतन्य भावात होता. हा मोठा फरक. म्हणून सद्गुरू हा चैतन्य भावात असतो आणि शिष्य जोपर्यंत चैतन्य भावात परिवर्तन होत नाही तोपर्यंत तो देहभावात असतो. पण जशी जशी प्रगती होते तो कधी देहभावात असतो, कधी चैतन्य भावात असतो, असं होतं. म्हणजे इथे प्रगती व्हायला लागली की मग त्याला आपण विसरलो म्हणतो, काय तर आठवतं, अरे आता चैतन्य भाव जरा. मग आपण म्हणतो ना मंत्र म्हणायचा. आपला मंत्र काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे आणि सर्वत्र शांती सुख समाधान. हे सगळं आत्मतत्वाकडे प्रवासासाठी आहे, कारण तो भाव यायला पाहिजे. जिथे पाहिजे तिथे ते चैतन्यच आहे. आणि हे चैतन्य म्हटल्यानंतर सर्वांप्रती आपलेपणा तिथे निर्माण होतो आणि तेच त्याला म्हणतात प्रेम. तिथे कसलाही अपेक्षा नसते. परत लक्षात ठेवा, आत्मतत्वावर प्रेम करतं त्यावेळेला तिथे देहाच्या अपेक्षेत कसलीही अपेक्षा नसते. उलट प्रत्येकाचं भलंच व्हावं, कल्याण व्हावं हाच भाव असतो. म्हणून सर्वांप्रती आपलेपणा हे आत्मतत्वावर असलेलं प्रेम आहे. लक्षात ठेवा, सर्वांप्रती आपलेपणा. म्हणून सर्वांसाठी संत मागतात. लक्षात घ्या, प्रार्थना सगळ्या संतांची सर्वांसाठीच असतं. स्वतः आधी सुरुवात असते माझ्यासाठी, माझं भलं होऊ दे, मला देव कळू देत, माझं कोटकल्याण होऊ देत, हा देहभावातली भावना असते. पण एकदा चैतन्य भावाच्या दिशेने सद्गुरू वळवतात त्यावेळेला सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं ही मुद्दाम प्रार्थना सांगतात. म्हणून सर्व संतांनी सर्वांसाठी मागितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सर्वांसाठीच मागितलं शेवटी.
ही जी पसायदान जे म्हणतो ते ती संतांचं आत्मप्रेम आहे. सद्गुरूंनी दिलेलं जे प्रार्थना आहे सर्वांचं भलं होते, देवा तूच सर्व आहे, सर्वांचं भलं होत आहे, हा जो प्रार्थना आहे ते सर्वांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतो. कळलं ना? प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती आहेत की खरोखर जो समोर येईल त्याचं कोट कल्याण व्हावं, त्याचं भलं व्हावं, तो दुःखी असेल त्याचं त्याला सुख मिळावं, ही सतत भावना आपल्याकडे असते. तिथे भेदभाव नसतो. तिथे भेदभाव आहे तिथे आत्मज्ञान नाही. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. तिथे एकत्वाची भावना जिथे आहे तिथे आत्मज्ञान आहे. म्हणून आत्मतत्वाने आत्मतत्वावर प्रेम करण्यासाठी आत्मतत्वाशी एकरूप व्हायचं आहे आणि तिथे हे प्रेम आपोआप आपल्या जीवनात प्रगट होतं आणि हे सर्वांच्या जीवनात प्रगट हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. एक मिनिट वेळ आहे. म्हणून साधनेला महत्व का आहे ते इथे लक्षात घ्या. प्रॅक्टिकल लक्षात ठेवा. शेवटी हे सांगितलं पण करायचं काय? सतत साधना पाहिजे. सतत साध्य आपलं एकच आहे ते चैतन्य स्वरूप आहे. शरीराकडे आपण स्वयंस्मरण करतो ते सुद्धा ते आत्मप्रेम आहे. संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. हा जो भाव आहे ते आत्मप्रेम आहे. शरीर माझं म्हणून मी म्हणत नाहीये. लक्षात ठेवा. त्या स्वयंस्मरणामध्ये आपण ज्यावेळेला म्हणतो संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, आनंद स्वरूप जे म्हणत असतो ते चैतन्य स्वरूपाचा भाव असतो. लक्षात घ्या कसं असतं. म्हणजे हे आहे ते चैतन्य स्वरूप. म्हणून संपूर्ण शरीर, आता शरीर माझं म्हणत असतो आतापर्यंत, आता ते माझं नाहीये. संपूर्ण शरीर म्हणतात माझ्या सकट सर्व शरीर. लक्षात घ्या काय म्हणतोय. संपूर्ण शरीर म्हणजे काय? फक्त माझं संपूर्ण शरीर नाही म्हणत आहे. ही जगातली सर्व शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप. फरक आहे मोठा. बऱ्याच लोकांचं असं म्हणजे फक्त आपल्या शरीरापुरती आपण पाहतो आणि बरं वाटतं. आपल्यापुरती पाहायचंच आहे पण हे शरीर जसं आपलं म्हणतो तर सगळी शरीर आपलीच आहेत म्हणजे चैतन्य स्वरूपाची आहेत. म्हणून संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप म्हणतो ते संपूर्ण विश्वातली सगळी शरीरं, त्या शरीराच्या असलेल्या सगळ्या पेशी, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य. तिथे असलेली प्राणशक्ती म्हणजे श्वासाच्या अंगाने जे शरीराला जगवण्याची शक्ती आहे ती प्राणशक्ती, ती सुद्धा चैतन्य स्वरूप. आणि तिथे असलेली जाणीव सुद्धा चैतन्य. प्रत्येक व्यक्ती ही चैतन्य स्वरूप आहे हा भाव असतो. आणि त्यावेळेला त्याच स्मरणातून राहिलं की संपूर्ण अधिकाधिक सुदृढ होत आहे, अधिकाधिक आरोग्यशील होत आहे, अधिकाधिक सशक्त होत आहे, अधिकाधिक कार्यक्षम होत आहे. एकदा तो भाव चैतन्य भावातून आला की सर्वांच्या ठिकाणी असलेलं शरीर हे दिव्य स्वरूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे, आनंद स्वरूप. तो एकत्वाचा भाव येतो. तिथे तो कोणता आपला आहे की आपला नाही हा भागच येत नाही. सगळे एकाच चैतन्य स्वरूपाचे रूप आहेत. आणि तो भाव प्रकट झाला पाहिजे. म्हणजे नुसती स्वयंस्मरण मनापासून जर हे धारण केलं तरी चैतन्य स्वरूप काय ते कळेल की प्रत्येक रूपाला जे जे पाहतो ते ते चैतन्य स्वरूपच आहे. लक्षात घ्या. म्हणून स्वयंस्मरण असो किंवा नामस्मरण असो हे सगळे मार्ग आहेत चैतन्य भाव दृढ करण्यासाठी. म्हणून पहिली साधना घ्या. हे सगळं नुसतं शब्दाने कळून उपयोग नाही, तर आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. स्वतःला सतत सांगत राहा. कारण अंतर्मनात ते परिवर्तन व्हायचं आहे. ते नुसतं शब्दाने कळलं होत नाही. म्हणून प्रवचन करून कोण सुधारत नाहीत का? ते करत नाहीत. म्हणून प्रवचनातला बोध जो सतत करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये बदलतो. म्हणून बरेच लोक नुसतं प्रवचन ऐकतात. बऱ्याच ठिकाणी प्रवचन आहे पण पुढे आपण काय करायचं नाही. आपल्याला माहिती आहे. नुसती माहिती उपयोगाची नाही, ती आचरणात प्रगट झाली पाहिजे. हे जेव्हा आचरणात प्रगट व्हायला लागेल त्यावेळेला हा आत्मतत्वाचा जो प्रकार आहे काही चैतन्य भाव येतो असं आपण म्हणतो. चैतन्य भाव प्रगट झाला पाहिजे. तो सहज आहे. परत तो सहज प्रगट झाला पाहिजे. त्यासाठी अभ्यास मात्र जाणीवपूर्वक केला पाहिजे. अभ्यास हा सगळा जाणीवपूर्वकच करायचा असतो, लक्षपूर्वकच करायचा असतो. म्हणून चैतन्य भावातून लक्षपूर्वक लक्ष ठेवून आपण जेव्हा वागायला लागतो चैतन्य भावात असतो. जरासं लक्ष गेलं की जुना देहभाव आपल्याकडे परत प्रगट होतो. आपण अरे असं कसं होतं? आणि ते आपल्या अंतर्मनाचा तो पॅटर्न आहे. तो बदलेपर्यंत
तो बदलणार. म्हणून लक्षपूर्वक करत राहणं ह्याला म्हणतात साधना. लक्षपूर्वक म्हणजे अगदी आपण बसतो, एकांत साधना म्हणताना बसता बसता आपण कुठे गेलो कळत नाही असं म्हणतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं पण ते खरं म्हणजे आपण त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप झालेलो असतो. नाही कळलं तरी चैतन्य स्वरूपात असतं, त्याचा आनंद घ्या. आणि कळायला लागलं त्याचा आनंद घ्या. दोन्ही आहेत. एक निर्गुण निराकार परिस्थितीत जातो, एक सगुण निराकार अवस्थेत असतो. हा त्याचा फरक आहे. किंचित स्मरण असतं. आणि स्मरण असतं म्हणजे काय असतं, हे आहे ते चैतन्य आहे, हाच तिथे भाव असतो, दुसरं काही नसतं. आणि तिथे जो भाव दृढ झाला तर तिथे जाणीव चैतन्याचा ह्या भावात पक्की झाली की त्या भावातून तो सर्वत्र पाहताना चैतन्य सर्वत्र आहे हे सहज होतं. म्हणून सर्वांच्या प्रति मागा असं जे सद्गुरू सांगतात, सर्वांसाठी मागा. ते त्याचा खरा अर्थ हे सर्व मिळून आपण एक आहोत, हा त्या आपल्या एकासाठीच आपण मागतो. दुसऱ्यांना कोणाला उपकार करायला जात नाही आपण. मी त्याच्यासाठी मागितलं, मग किती मोठं केलं बघा. तुम्ही दान तरी म्हणतो ना, आम्ही एवढं मोठं दान केलं. ते उपकार नाही करत आहेस, आपणच आपल्यावर उपकार करतोय हे लक्षात. मग तिथे अहंकार येत नाही. आणि म्हणून हे व्यवस्थित समजून घ्या. तिथून साधना ही झालीच का पाहिजे म्हणतोय, त्याचा अर्थ समजून घ्या. नुसतं ऐकलं आणि झालं असं नाही. तिथे साधना पाहिजे आणि चिंतन पाहिजे आणि आत्मचर्चा पाहिजे. सगळ्या गोष्टी पाहिजे. सत्संग हवा. सत्संग म्हणजे संत संग हवा. परत लक्षात ठेवा की हे चिंतन जिथे पुन्हा पुन्हा आपल्याला श्रवण करायला मिळत असेल किंवा पुन्हा पुन्हा त्याच्यातून चर्चा होत असेल, त्यावेळेला चिंतन साधना तेवढीच महत्वाची आहे. एकांत साधना आणि लोकांत साधना करताना चिंतन साधना असायला लागली. तेव्हा ती लोकांत साधना बरोबर होते. की सतत स्वतःच्या ठिकाणी चिंतन म्हणजे कोण आहेस, आहे ते चैतन्य आहे हे लक्षात. इथे मी आहे इतकं घट्ट असतं, ते घट्टपणा निघता निघत नाही. म्हणजे एखादं चांदीचं भांड असतं, ते काळं पडलेलं असतं बघा. त्याला काय करावं लागतं, घासावं लागतं. घासता घासता म्हणजे काही व्यवस्थित पावडर वगैरे लावून घासता ते चमकायला लागतं. पण थोडंसं परत बाहेर ठेवा, थोडंसं परत काळं पडायला लागतं. तसं आपलं अंतर्मन आहे. सद्गुरूंच्या जवळ आलं की घासून घासून जरा चैतन्य आल्यासारखं वाटतं. जरा दूर जा, जरा इकडे तिकडे जा, परत काळं पडायला लागतं, देवभावात पडतं. होतं ना तसं. आणि म्हणून सद्गुरूंचा संघ हा सर्वात श्रेष्ठ संघ हे लक्षात ठेवायचं की त्यांच्या. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरुनाथ महाराज की. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की.